अध्ययनाच्या पद्धती आपण या मुद्द्याविषयी चर्चा करत होतो. त्यापैकी थॉर्नडाईक प्रणीत प्रयत्नप्रमाण पद्धत, कोहलर प्रणीत मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धत या दोन पद्धतीनंतर आपण आज अभिजात अभिसंधान अध्ययन पद्धत या बाबत चर्चा करणार आहोत. क्लासिकल कंडिशनिंग. कंडिशनिंगचे दोन प्रकार मानसशास्त्रामध्ये पडतात. पहिला प्रकार क्लासिकल कंडिशनिंग, दुसरा ऑपरेंट कंडिशनिंग. आज अभिजात अभिसंधान कशाला म्हणायचं व अभिजात अभिसंधान अध्ययन पद्धतीतील प्रमुख संज्ञा याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. नोबेल पारितोषिक विजेते रशियन शरीरशास्त्रज्ञ डॉक्टर इव्हान पॅव्हला यांना अभिजात अभिसंधानाचं जनक मानलं जातं. अन्नपदार्थाच्या प्रमाणाचा व प्रकाराच्या, कुत्र्याच्या पोटातील पाचक रस ज्याला सोमॅटो ॲसिड म्हणूया आणि तोंडातील लाळेच्या निर्मितीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करत असताना त्यांना असे आढळून आले की प्रत्यक्ष अन्न खातानाच नव्हे तर केवळ अन्नाची थाळी दिसताच वा अन्न आणून देणारी व्यक्ती दिसताच त्या किंवा त्यांच्या पावलांच्या आवाजाने किंवा घंटींच्या आवाजाने कुत्र्याच्या तोंडात लाळेची निर्मिती होते. या निरीक्षणात्मक अध्ययनातून पॅव्हलाला अभिजात अभिसंधानाची संकल्पना सुचली. म्हणजेच त्यांनी जे निरीक्षण केलं होतं कुत्र्यावरती, त्या कुत्र्याच्या निरीक्षणावरून त्यांनी अभिजात अभिसंधानाचा प्रयोग केला. वस्तुतः पॅव्हलाच्या आधी बख्तरोव सेचेनोव्हा या रशियन संशोधकांनी अभिसंधान प्रक्रियेच्या अभ्यासाला सुरुवात केलेली होती. बख्तेरोव यांनी सहचार्य प्रतीक्षेप ही संकल्पना मांडली व त्या आधारित काही प्रयोगही केले. तर सचेनोव्हा यांनी अध्ययनाचे स्पष्टीकरण देण्याच्या दृष्टिकोनातून हेतूने उद्दीपक आणि प्रतिक्रिया यामधील सहचार्याचा आधार घेतला. असे असले तरी पॅव्हलाने ज्याप्रमाणे अभिसंधानाच्या प्रयोगाची पद्धतशीर मांडणी केली, प्रयोगातील विविध संकल्पना व संज्ञांचा वापर केला, तसे बख्तेरोव वा अन्य संशोधकांना जमले नव्हते. म्हणूनच अभिसंधान म्हटले की आपणास पॅव्हला हे समीकरण पक्क झालेलं आहे. पॅव्हलाचा अभिसंधानाचा प्रयोग मूळ कुत्र्याच्या लालोत्पादन प्रक्रियेशी संबंधित होता. त्याला लालोत्पादन म्हणजेच लाळ प्रक्रियेची निर्मिती, ह्या लालोत्पादन प्रतिक्रियेची अभिसंधान कसे प्रस्तावित होते याविषयी त्यांना अभ्यास करायचा होता. प्रयोगात कुत्र्याच्या लाळेचे प्रमाण निरीक्षण करावयाचे असल्याने छोट्याशा ऑपरेशनद्वारे त्यांनी कुत्र्याच्या कंठस्थ लाळग्रंथीच्या बाहेरील अशी नळी बसवली होती. नळीद्वारे बाहेर येणाऱ्या लाळेचे मापनीय नोंद घेण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. प्रयोगाचा त्यामध्ये कुत्र्याला एका पेटीमध्ये बसून अशा पद्धतीने त्यांनी ती व्यवस्था केलेली होती. कुत्र्याचा प्रयोग शाळेशी, तेथील उपकरणांशी, वातावरणाशी पुरेपूर परिचय होऊ दिला, जेणेकरून प्रयोगाला कुत्र्याकडून योग्य ते सहकार्य मिळेल व नंतर प्रत्यक्ष प्रयोगाला सुरुवात केली. म्हणजेच प्रयोगाची जी मांडणी करत असताना आपल्याला ज्या प्राथमिक दक्षता घ्यावयाच्या असतात त्या प्राथमिक दक्षता पॅव्हला यांनी यांच्या प्रयोगामध्ये केली. यांच्या प्रयोगामध्ये प्रारंभी घंटाचा आवाज करण्यात आला
तो ऐकताच कुत्र्याने कान टवकारले, मानेला अलगदपणे हिसकाव दिला, आवाजाच्या दिशेने पाहण्यास सुरुवात केली. तथापि लाळेचा एक थेंबही निर्माण झालेला नव्हता. परंतु लगेच कुत्र्याला थाळीतून अन्न दिले. अन्न खाताना लालोत्पादन झाले व अशा रीतीने एक प्रयत्न पूर्ण झाल्यानंतर ठराविक वेळेनंतर घंटीचा आवाज आणि 5 किंवा 10 सेकंदानंतर थाळी दिली. अनेक प्रयत्न घेतले असता त्यांना असे आढळून आले की अन्नप्राप्तीनंतर सुरू होणारी लाळ प्रतिक्रिया घंटाच्या आवाजाला मिळू लागली. म्हणजेच घंटेच्या आवाजाशी लाल उत्पादनाची प्रतिक्रिया ही अभिसंधित किंवा अभिसंधान त्याचं प्रस्थापित झाल्याचं दिसून आलं. म्हणजे यांच्या प्रयोगाचं एक सोपा स्ट्रक्चर होता. त्यांनी कुत्र्याला एका बंद पेटीमध्ये ठेवलेलं होतं, ज्याला म्हणून तारेचं कुंपण केलं होतं. त्या तारेच्या कुंपणाच्या बाहेर म्हणजे घरामध्ये त्याला दरवाजातून त्याला दिसेल अशी व्यवस्था केली होती. गळ्याला नाळ मोजण्यासाठी त्याचं नळी टाकण्यात आलेली होती. भुकेलेल्या कुत्र्याला सुरुवातीला जेव्हा घंटानाद झाल्यानंतर त्याच्या ज्या रॅन्डम हालचाली आहेत, जसं की त्या घंटेच्या आवाजाच्या दिशेने लक्ष देणे, पावलांचा लक्ष देणे, त्याचबरोबर अलगदपणे मानेला हिसकाव देणे, कान टवकारणे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया झाल्या. व काही सेकंदानंतर त्याला अन्नही देण्यात आलं. अन्न दिल्यानंतर त्याने त्याची लालोत्पादनाची प्रक्रिया सुरू झाली. असे अनेक प्रयत्न नंतरच्या प्रयत्नामध्ये असं दिसून आलं की जेव्हा घंटानाद झाल्याबरोबरच त्या बेलचा आवाज आल्याबरोबरच कुत्र्यामध्ये लालोत्पादनाची रसग्रंथी निर्माण झाली. म्हणजे रस जो आहे तो स्रावण्यास सुरू झाला. म्हणजे जो हॉर्मोन्स आहे तो हॉर्मोन्स त्याला सिक्रेट होण्यास सुरुवात झाली. म्हणजे प्रत्यक्ष अन्न न मिळताच एक प्रयोगाच्या अशा अवस्थेमध्ये प्रत्यक्ष अन्न न मिळताच कुत्र्याच्या ठिकाणी अन्न न देता लाल उत्पादनाची प्रतिक्रिया निर्माण झाली. म्हणजेच येथे घंटानाद म्हणजे तो बेलचा आवाज आणि जी लालोत्पादन आहे, नैसर्गिक प्रतिक्रिया आणि कृत्रिम उद्दीपक यामध्ये सहचार्य संबंध प्रस्थापित झाल्याचे दिसून येते. म्हणजेच अन्न दिल्यावर जी लालोत्पादनाची प्रतिक्रिया निर्माण होते, ती लालोत्पादनाची प्रतिक्रिया प्रत्यक्ष घंटानाद झाल्यावर किंवा बेलचा आवाज झाल्यानंतर ही निर्माण झाल्यास सुरुवात झाली. आता यामधील काही प्रमुख संकल्पना अभिजात अभिसंधानाच्या, त्यामध्ये पॅव्हलोव्हच्या प्रयोगामध्ये समाविष्ट उद्दीपक आणि प्रतिक्रियांना काही पारिभाषिक नावे देण्यात आलेली होती. ती अशी: पहिला जो संज्ञा आहे ती म्हणजे अनअभिसंधित उद्दीपक, याला अनकंडिशनल स्टिम्युलस शॉर्ट फॉर्ममध्ये EUS म्हटलं जातं. अनअभिसंधित अनकंडिशनल स्टिम्युलस म्हणजे असा नैसर्गिक उद्दीपक की ज्यामध्ये कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय एका विशिष्ट प्रतिक्रिया निर्माण करण्याची क्षमता असते. अनअभिसंधित उद्दीपक लक्षात घ्या की असा उद्दीपक की ज्यामध्ये कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय, सराव, ट्रायल वगैरे याशिवाय एक विशिष्ट प्रतिक्रिया निर्माण करण्याची क्षमता असते. उदाहरणार्थ, अभिसंधानाच्या प्रयोगामध्ये अन्न हा नैसर्गिक उद्दीपक आहे, त्यामुळे आपोआपच लालोत्पादन किंवा लाळ निर्माण होते. म्हणून अन्न या उद्दीपकाला पॅव्हलोव्ह यांनी त्यांच्या प्रयोगामध्ये अनअभिसंधित उद्दीपक असं म्हटलेलं आहे. दुसरी संकल्पना पॅव्हलोव्ह यांनी मांडली ती म्हणजे अनअभिसंधित प्रतिक्रिया, अनकंडिशनल रिस्पॉन्स. यामध्ये नैसर्गिक उद्दीपकाला मिळणाऱ्या नैसर्गिक प्रतिक्रियेस
अभिसंधित प्रतिक्रिया असे म्हणतात. म्हणजे नैसर्गिक उद्दीपकाला मिळणाऱ्या नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणजेच अनअभिसंधित प्रतिक्रिया असं पॅव्हलॉव यांनी त्यांच्या प्रयोगानुसार मांडलेली ही संज्ञा आहे. यामध्ये अन्न हा नैसर्गिक उद्दीपकाला मिळणाऱ्या लाळेची प्रतिक्रियेला म्हणजेच अन्न हा नैसर्गिक उद्दीपक आहे आणि ह्या नैसर्गिक उद्दीपकाला जी प्रतिक्रिया मिळते लाळ उत्पादन, लाळेची निर्मिती ही सुद्धा नैसर्गिक प्रतिक्रियाच झाली. अशा पद्धतीने लाळ ह्या प्रतिक्रियेला पॅव्हलॉव यांनी नैसर्गिक प्रतिक्रिया म्हटलेलं आहे. पण ही नैसर्गिक प्रतिक्रिया अनअभिसंधित प्रतिक्रिया म्हणून मांडण्यात आलेली होती. आता तिसरी संकल्पना त्यांनी या प्रयोगामध्ये आणलेली होती ती म्हणजे अभिसंधित उद्दीपक, कंडिशनल स्टिम्युलस. कंडिशनल स्टिम्युलस म्हणजे अभिसंधानाच्या प्रयोगामध्ये जो उद्दीपक तटस्थ आणि उदासीन असतो त्यास अभिसंधित उद्दीपक असं म्हटलेलं आहे. अभिसंधानाच्या प्रयोगातील घंटीचा आवाज हा तटस्थ उद्दीपक आहे, म्हणून घंटीला त्यांनी अभिसंधित उद्दीपक म्हटलेला आहे, कारण त्याचा लाळ निर्मितीशी कोणताच प्रकारचा संबंध दिसून येत नाही. म्हणजे प्रत्यक्ष लाळ ही अन्नामुळे निर्माण होते, म्हणून येथे जो घंटीचा आवाज आहे या घंटीच्या आवाजाला अभिसंधित उद्दीपक म्हटलेला आहे त्यांनी. नंतर चौथी संकल्पना जी मांडली अभिसंधित प्रतिक्रिया, ज्याला आपण कंडिशनल रिस्पॉन्स म्हणूया. अभिसंधित उद्दीपकाला मिळणाऱ्या प्रतिक्रियेस लक्षात घ्या. अभिसंधित उद्दीपकाला म्हणजेच घंटीला मिळणाऱ्या प्रतिक्रियेस अभिसंधित प्रतिक्रिया असे म्हणतात. अभिसंधित प्रतिक्रिया जी आहे ही नैसर्गिक उद्दीपकाला मिळत असते. अभिसंधान प्रस्थापित झाल्यानंतर घंटीच्या आवाजाला किंवा बेलच्या आवाजाला मिळणाऱ्या लाळेच्या निर्मितीला अभिसंधित प्रतिक्रिया असं म्हटलेलं आहे. म्हणजेच येथे पॅव्हलॉव यांनी अनकंडिशनल स्टिम्युलस जो होता तो म्हणजे घंटीचा आवाज आणि ह्या घंटीच्या आवाजाचा संबंध त्यांनी कंडिशनल रिस्पॉन्स सोबत जोडलेला आहे. आणि यामध्ये अनकंडिशनल स्टिम्युलस आणि कंडिशनल रिस्पॉन्स यांचा सुरुवातीला असलेला संदर्भ म्हणजे कंडिशनल स्टिम्युलसला म्हणजे ज्याच्यामध्ये की अन्न हा अनकंडिशनल स्टिम्युलस होता. या अनकंडिशनल स्टिम्युलसला मिळणारी प्रतिक्रिया कंडिशनल स्टिम्युलसला मिळत गेली, म्हणून येथे अभिसंधान प्रस्थापित झाल्याचं हे पॅव्हलॉवच्या प्रयोगामध्ये स्पष्ट झाल्याचं दिसून येतं. ह्या सर्व प्रायोगिक प्रक्रिया किंवा संज्ञांच्या आधारे अभिजात अभिसंधानाची व्याख्या अशी केली जाते की नैसर्गिक उद्दीपकाला मिळणारी नैसर्गिक प्रतिक्रिया जेव्हा तटस्थ उद्दीपकाला मिळू लागते तेव्हा त्या प्रतिक्रियेला अभिजात अभिसंधान असे म्हणतात. म्हणजेच अन्न या उद्दीपकाला मिळणारी जी नैसर्गिक प्रतिक्रिया लालोत्पादन, ही लालोत्पादनाची प्रतिक्रिया घंटानादाला मिळत असेल तर अशा प्रक्रियेला अभिजात अभिसंधान असं नाव पॅव्हलॉव यांनी दिलेलं आहे. अभिसंधित उद्दीपक आणि अनअभिसंधित उद्दीपक यांच्यातील दृढ सहचार्य संबंधातील परिणामामुळे अनअभिसंधित उद्दीपकाला मिळणारी प्रतिक्रिया अभिसंधित उद्दीपकाला मिळू लागते तेव्हा अभिसंधान झाले असे स्पष्ट होते. अशा पद्धतीने त्यांनी अभिसंधान हा प्रयोग कुत्र्यावर केल्याचं दिसून येतं. पण येथे महत्त्वपूर्ण बाब अशी आहे, केवळ 1 आणि 2 प्रयत्नाने अभिजात अभिसंधाना संकल्पना स्पष्ट होत नाही, याला प्रायोगिक पुरावा मिळत नाही. यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. ज्या प्रतिक्रिया आपल्याला दूर करावायच्या असतात त्या प्रतिक्रियेसोबत कंडिशनल स्टिम्युलस, कंडिशनल रिस्पॉन्स, अनकंडिशनल स्टिम्युलस आणि अनकंडिशनल रिस्पॉन्स यांचं सुद्धा सादरीकरण तेवढ्याच प्रायोगिक संरचनेप्रमाणे करावे लागते. लालोत्पादन किंवा लाळ निर्मितीची प्रतिक्रिया घंटीच्या आवाजाशी कशी अभिसंधित होते हे आपणास त्या अगोदर अन्नानंतर येणारा जो आवाज आहे तो आवाज
म्हणजे अगोदर घंटीनादानंतर अन्नानंतर मग काय रॅन्डम हालचाली आणि नंतरच्या कालावधीमध्ये घंटीनाद दिल्यानंतर अन्न न देता सुद्धा कुत्र्यामध्ये लाळ उत्पादनाची किंवा लाळ रसाची प्रक्रिया ही पाहावयास मिळालेली होती. अशा पद्धतीने आपण कंडिशनिंग रिस्पॉन्स अनकंडिशनल स्टिम्युलस सोबत करू शकतो. अशा प्रकारचा प्रयोग हा पॅव्हलॉव यांनी मांडलेला आहे. आणि अशा अभिजात अभिसंधान पद्धतीचा अवलंब करून आपण दैनंदिन जीवनातील अनेक कौशल्य, अनेक क्षमता, अनेक स्किल हे संपादित करत असतो, असे पॅव्हलॉव यांनी यानुसार मांडलेलं आहे. नंतरच्या तासामध्ये आपण अभिसंधानातील ज्या मूलभूत प्रक्रिया आहेत त्या मूलभूत प्रक्रियेविषयी चर्चा करू. तत्पूर्वी या संबंधित दुसरा जो अभिसंधानाचा प्रयोग आहे तो म्हणजेच साधक अभिसंधान किंवा ऑपरेंट कंडिशनिंग याचा सुद्धा प्रयोग आपण बघू. आणि नंतर अभिसंधानामध्ये समाविष्ट असलेल्या ज्या संकल्पना आहेत ज्यांना आपण अभिसंधानाची तत्वे असं म्हणू, ते तत्वे आपण पुढील तासामध्ये सविस्तरपणे त्याविषयी चर्चा करूया.